वाघाला प्रत्यक्ष असं जंगलात बघणं हा फार थरारक अनुभव आहे. जंगलात निसर्गातला नियम त्यांच्यापर्यंत त्यांचा राहतो. अजूनही धडधडलेलं होते. खरंच वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अनेक प्रकारच्या वृक्षवेली, प्राणी पक्षी यांनी समृद्ध असं जंगल आहे. मला वाटतं ही शांतता, ही शुद्ध हवा, हे शुद्ध पाणी अनुभवण्यासाठी इथे यायलाच हवं. कुठल्याही इकोसिस्टीमला कुठेही त्रास न देता माणूस आणि वन्यजीव यांच्या सहजीवनाचं एकमेकांना पूरक असण्याचं फार छान उदाहरण हे आहे. आता सकाळची सफारी आहे, संध्याकाळची सफारी आहे. उरलेल्या वेळात काय करणार? तर त्यासाठी सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक साहसी खेळ तुम्ही खेळू शकता. फार समृद्ध असं जंगल आहे हे. हा जो अनुभव आहे हत्तीवरून सफारीचा, तो दुसरं कुठलंही वाहन तुम्हाला देऊ शकत नाही. गाड्या किंवा ट्रक वगैरे पोहोचू शकत नाहीत. तिथून मोठे मोठे ओंडके वाहून नेण्याचं काम करायचे. पण आता हे आपल्याला सुंदर अशा जंगल सफारीचा अनुभव देतात. खरं तर इथे वाघाच्या मागावर आलेलो होतो आम्ही, पण त्याच फॅमिलीतला एक दुसरा प्राणी आम्हाला दिसला. बिबट्या दिसला आम्हाला आता. आणि आता जो चित्त थरारक अनुभव घेण्यासाठी मी इथे आलोय, तो वाघ दर्शनाचा क्षण जवळ आलाय. अशा घनदाट जंगलामध्ये वाघाला प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, हे मी सांगून तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथेच यायला हवं. अजून हार्टबीट खूप फास्ट आहे माझी. आवाज पण आपोआप हळू झालाय आणि तो आपल्या मागे कुठेतरी आहे. म्हणून आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि थांबलो पुन्हा कॉलची वाट बघत. आणि लिटरली आमच्या गाडीच्या समोरनं अजूनही धडधडलेलं होते. खरंच वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा. जंगलं खरं तर खूप शांतपणे, निवांतपणे बघायला हवीत. त्यांचा एक भाग होण्याचा प्रयत्न करत बघायला हवीत. इथे कधी कुठला प्राणी दिसेल, कधी कोणाचं सायटिंग होईल हे माहीत नसतं. हे जंगल खरंच जादुई आहे, अद्भुत आहे. हा अनुभव इथे येऊन घेण्यासाठी वेळ काढून या, शांतपणे या आणि या जंगलाचा अनुभव घ्या.
ही शांतता दीर्घकाळ आपल्या मनात राहते, जगण्याची प्रेरणा देते, ताजतवानं करते, जगण्याला भिडण्याची ताकद देते. मी हा अनुभव घेतोच आहे. तुम्हीही या मेळघाटच्या जंगलाचा हा अनुभव घ्यायला.